अवैध मुरुम वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध गौण खनिज वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत 19 हायवा जप्त केले असून 38 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे। ही कार्यवाही 3 जानेवारी 2026 रोजी रात्री असरजण नाका ते भगतसिंग चौक मार्गावर नाकाबंदी दरम्यान करण्यात आले। विना रॉयल्टी क्षमतेपेक्षा जास्त मुरुम भरून व धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असल्याचे आढळून आले। जप्त हायवा व मुरुमाची एकूण किंमत 11,02,95,000 रुपये आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा काळे, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी यशस्वी केले। नियमबाह्य गौण खनिज वाहतुकी विरोधात पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून कुणीही क्षमतेपेक्षा अधिक माल भरून रिफ्लेक्टर विना व नियमबाह्य पद्धतीने वाहतूक केल्यास वाहन जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। काय करा या सगळ्या गाड्यांचे नंबर येऊ द्या या फास्ट किती गाड्याला नंबर नाही आहे हे बघावं लागेल। मार्केट 2 रिफाईन, मार्केट 2 आणि मार्केट 4 वसंतराव नाईक चौक आली भाई टावर पासे चालू आहे। समोरची गाडी हे बघा याला रिफ्लेक्टर आहे लाल थोडंसं मार्केट 4 रिफाईन वसंतराव नाईक चौक नंबर नसणे बघा याला रिफ्लेक्टर नाही आहे, याला रिफ्लेक्टर पण नाही, नंबर पण नाही।